नमस्ते विद्यार्थी मित्र. आज आपण घटनावादाची काही महत्त्वाची तत्व किंवा घटनावादाच्या महत्त्वाच्या कसोट्या समजावून घेऊया. कशाला आपण घटनावाद म्हणायचं, कशाला आपण संविधानवाद म्हणायचं, तर त्यासाठी काही आवश्यक कसोट्या आहेत. त्यातील पहिली महत्त्वाची कसोटी आहे संविधानवाद किंवा घटनावाद. याच्यामध्ये मर्यादित शासन याला महत्त्वाचं स्थान आहे. लिमिटेड गव्हर्नमेंट म्हणजे शासनाचे जे अधिकार आहेत हे अमर्याद असत नाहीत. शासनाचे अधिकार हे मर्यादित असतात. घटना शासनाच्या अधिकारांवर मर्यादा घालत असते. राज्यघटनावादाचं दुसरं महत्त्वाचं तत्व किंवा कसोटी कोणती असेल तर राज्यकर्त्यांना राज्याचा कारभार चालवत असताना कायदे संकेत यानुसार राज्यकारभार चालवावा लागतो. दुसरी महत्त्वाची कसोटी, एखाद्या राज्यकर्त्याच्या मनात आलं म्हणून तो काहीही करू शकत नाही, त्याला कायद्याचा आधार असावा लागतो. हे दुसरं महत्त्वाचं तत्व, दुसरी महत्त्वाची कसोटी. तिसरं महत्त्वाचं तत्व संविधानवादाचं आहे सत्ता विभाजनाचं तत्व. संविधान शासनाचे अधिकार कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ यांच्यात विभागणी करून देत असते. कायदे करण्याचा अधिकार एका अंगाला असतात, त्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार दुसऱ्या अंगाला असतो आणि न्यायदान करण्याचा अधिकार तिसऱ्या अंगाला असतो. त्यानंतर नियंत्रण आणि संतुलन हे देखील घटनावादाचं एक महत्त्वाचं तत्व आहे. म्हणजे काय? शासन यंत्रणेमध्ये कोणतीही एखादी यंत्रणा, कोणतीही एखादी व्यवस्था व्यक्तीचं शोषण करणारी निर्माण होणार नाही किंवा व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा घालणार नाही, यासाठी संतुलन आणि नियंत्रणाचा मार्ग अवलंबला जातो. त्यालाच नियंत्रण आणि संतुलन असं म्हटलं जातं. म्हणजे कायदे मंडळाचं कार्यकारी मंडळावर, कार्यकारी मंडळाचं न्याय मंडळावर आणि न्याय मंडळाचं या दोन घटकांवर नियंत्रण असतं किंवा असलं पाहिजे, याची व्यवस्था संविधानवादामध्ये करण्यात आलेली आहे. कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ, दोन कन्सेप्ट आहेत. व्यक्तीचं राज्य आणि कायद्याचं राज्य. व्यक्तीचं राज्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या मनात येईल त्याप्रमाणे तो राज्य करणं, जो प्रकार आपण राजेशाहीमध्ये, हुकुमशाहीमध्ये पाहतो. पण संविधानवादामध्ये व्यक्तीच्या मनमानी कारभाराला प्रतिबंध घातला जातो आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्याला महत्त्व दिलं जातं. शासनकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये एक संबंध प्रस्थापित करायचं काम संविधानवाद करताना आपल्याला इथं दिसून येतो. पुढचं महत्त्वाचं तत्व किंवा कसोटी आहे संविधानवादाची, ती म्हणजे शासन बदलण्याचा अधिकार. शासन बदलण्याचा अधिकार म्हणजे विशिष्ट कालावधीनंतर, मग 5 वर्ष असेल, 7 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, निवडून आलेले सरकार निवडणुकींना सामोरे जाते आणि नवीन लोकनियुक्त सरकार प्रस्थापित केले जाते. संविधानवादामध्ये ही शासनामधील बदलाची धारणा अभिप्रेत आहे. पुढील मुद्दा आहे राज्याची सत्ता आणि नागरिकांचे अधिकार यांच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो. संविधानवादामुळे व्यक्तीचे अधिकार कोणते आणि शासनाचे अधिकार कोणते ह्याच्यामध्ये एक संतुलन साधण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वांचा व्यवहारामध्ये अवलंब करता
येऊ शकतो. उदारमतवादी लोकशाहीचं तत्वज्ञान. संविधानवाद उदारमतवादी लोकशाहीचं तत्वज्ञान त्याचा पुरस्कार करतो. त्यासमान घटनात्मक किंवा संविधानात्मक बदल करण्याची व्यवस्था संविधानवाद मान्य करतो. म्हणजे कोणतीही राज्यघटना जर कालानुरूप बदलत गेली नाही तर ती कालांतरानं कालबाह्य होण्याचा धोका असतो. त्यामुळे संविधानवादामध्ये संविधान दुरुस्तीला या ठिकाणी महत्वाचं स्थान दिले गेलेले आहे. शेवटचे 2 मुद्दे आपण पाहूया. विकेंद्रीकरण आणि लोकांची संमती हे संविधानवादामधील आणखीन 2 महत्वाचे पैलू आहेत. संविधानवादामध्ये विकेंद्रीकरणाला महत्वाचं स्थान आहे. विकेंद्रीकरणाचा अर्थ सत्तेचं केंद्रीकरण होऊ न देणे, सत्ता वेगवेगळ्या स्तरावर विभागली जाणे, आणि लोकांची संमती याचा अर्थ संविधानवादामध्ये लोकसंमतीनुसार राज्यकारभार चालला पाहिजे ही धारणा अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. धन्यवाद. मला वाटतंय आता आपणास संविधानवाद किंवा संविधान म्हणजे काय याची ओळख झाली असावी. पुढील घटकामध्ये आपण संविधानवादाचा विकास याची चर्चा करणार आहोत. धन्यवाद.